शुक्ला जी नमस्ते। तो हम लोग जा रहे हैं अभी पिकनिक शाहपुर जड़ी बूटी दिन के मनाने के लिए। कहाँ जा रहे हैं? कहाँ जा रहे हैं? नमस्ते सर, हम लोग जा रहे हैं शाहपुर और जड़ी बूटी दिन मनाने के लिए। कल्याण योग समिति, पतंजलि योग समिति, कल्याण शहर, पूरा कल्याण शहर हमारे साथ योगा समिति, योगा टीम, स्वामी रामदेव बाबा की कृपा से हम लोग एक फैमिली बन गई है हमारी। और बाबा जी ने हमें, स्वामी रामदेव बाबा जो है, हमें घर घर योग पहुंचाने का कार्य, हरिद्वार से द्वार द्वार तक हम लोग योगा समिति योग, हर द्वार तक योग कक्षा योग कर रहे हैं। और कल्याण में पूरा 100 योगा क्लासेस जो भी फ्री है, पूरी तरह से फ्री है। लोगों को 800-900 फीस रहता है महीने का, लेकिन हम लोग फ्री में योगा सिखाते हैं, योगा करते हैं और हज़ारों लोग हमसे जुड़े हैं। अभी हम एक आज बारिश आज बहुत, और बारिश की आज हम लोग ने पिकनिक निकाली है। और हम आज पेड़ लगाएंगे, पौधे लगाएंगे, जड़ी बूटियाँ लगाएंगे और 150 से 200 पौधे लगाएंगे। आज का दिन पूरा पिकनिक हो जाएगा हमारा। बहुत सारा अच्छा सा प्लानिंग है, आज अच्छा नियोजन किया है हमारे योग समिति ने। धन्यवाद सभी का। हमारे साथ है हमारे शुक्ला जी, वो भी यूट्यूबर है, उनके वो बहुत बढ़िया है। सब क्या कैसे हो? बाकी बहुत बढ़िया। अभी सब साथी मिलकर वही आज जड़ी बूटी दिवस के रूप में वृक्षारोपण का कार्यक्रम है। तो आप सब भी इसमें आज जहाँ भी है, एक पेड़ अपने देश के नाम, माँ के नाम, अपने पूर्वजों के नाम, आपको जिसके भी नाम की इच्छा है, एक पेड़ जरूर लगाइए। आप सभी से यही निवेदन। ओके, योग शिक्षक हमारे साथ है, योग शिक्षक परमेश्वर जाधव सर आहेत, आमच्यासोबत योग शिक्षक आहेत। सर आपला का आज काय विशेष आहे? आज आमचं विशेष असं आहे, जे आपलं पतंजली योगपीठाची ज्यांनी स्थापना केलेली आहे, स्वामी रामदेवजी आणि आचार्य बालकृष्णजी ही जी जोडी आहे, त्यामध्ये आचार्य बालकृष्णजींचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे। त्या अनुषंगाने आपण आज प्रतिवर्षी जडीबुटी दिवस साजरा करतो आणि विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन आपण औषधी जडीबुटी आणि रोपणच नाही तर आग्रह करतो, जिथे आपण लावलेले असेल तिथल्या लोकांना आणि आपल्या योग शिक्षकांना की यांचं तुम्ही संरक्षण करा आणि यांना वाढवा। असे कितीतरी जंगलं आपण तयार केलेले आहेत पतंजलीद्वारे आणि असं प्रतिवर्षीचं हे कार्य आपलं चालूच आहे आणि पुढेही चालूच राहील। आणि संपूर्ण देशामध्ये हो, संपूर्ण देशामध्ये आज आचार्यजींचा वाढदिवस साजरा केला जातो आणि वाढदिवसाचे औचित्य साधून जडीबुटी दिवस साजरा केला जातो। धन्वंतरीनंतर जर कुणी आयुर्वेदात सगळ्यात मोठं काम केलं असेल तर ते आचार्य बालकृष्णजी आहेत। हजारो लाखो करोड रुपये आतापर्यंत त्यांनी रिसर्चवरती खर्च केलेले आहेत आणि मोठे मोठे जे आपण बोलत होतो की ॲलोपॅथी आपल्याला बरं करू शकतं ताबडतोब, आता असं राहिलेलं नाही आहे। आता आयुर्वेदिकसुद्धा एवढं इन्स्टंट करून टाकलं आहे की आपण गिलोईची गोळी खाल्ली की लगेच बरं वाटतं, म्हणजे इन्स्टंट करून टाकलं आयुर्वेदाला सुद्धा। आणि स्वामीजींनी सुद्धा पूर्ण जगामध्ये योग पोहोचवण्याचं कार्य हरिद्वारपासून हरिद्वारपर्यंत केलेलं आहे आणि त्यांचे आम्ही सैनिक आहोत। आज त्यांचाच आचार्यजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शहापूर या ठिकाणी जात आहोत। धन्यवाद। ओम करा योग, रहा निरोग। आपण सुद्धा सगळे कमीत कमी वर्षाला एक झाड तरी लावा आणि त्याचं जतन करा, जोपासा आणि मोठं करा। धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। हे गाव आहे, इथे बघा पाऊस चालू आहे आणि आता या गावामधून आम्ही बाहेर पडतोय। खूप छान असा परिसर, खूप छान असं हे वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। आमच्यासोबत पूर्ण योग समितीचे हे स्वच्छ आपल्या भारतीय जनता पार्टी स्वच्छ अभियानचे मेन जे आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांनी सेवा केलेली आहे, स्वच्छता आहे आणि
खूप छान त्यांचं कार्य आहे आणि धन्यवाद सर. मोठे मोठे दिग्गज लोक आमच्यासोबत, पत्रकार लोक आहेत, समाजसेवक आहेत, योग शिक्षक आहेत. नमस्ते मॅडम. ओमजी घरापर्यंत 14 तास. आपलं नाव काय मॅडम? वंदना कल्याणकर. आपल्या महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी सर्व आपल्या कल्याण जिल्ह्याच्या आहेत आणि योग कार्यामध्ये नाही लाईव्ह नाही, हाताला त्रास असून सुद्धा योग कार्य आणि पतंजलीचं कार्य म्हटलं की धडाडीचे आपले जिल्हा प्रभारी वंदना कल्याणकर. 2 शब्द आज मनोगत सांगा तुमचं. आज आपल्या दीपपूजन अमावस्या निमित्त आणि वृक्षारोपण करणार आहोत आपण. जड़ी बूटी दिन 4 अगस्त हमारे परम पूज्य श्रद्धेय आचार्य जी का जन्मदिन के उत्सव पर हम मनाते हैं. हमारे श्रद्धेय आचार्य जी ने इस सभी जड़ी बूटी का जो ज्ञान था, जो नॉलेज था, हम सबके लिए उन्होंने दिया है. और हम हर साल हमारे घर पर, हमारे आजू बाजू परिसर में हम अलग अलग प्रकार की औषधि वनस्पति, बड़े बड़े पेड़ वृक्षारोपण करते हैं. और इसीलिए आज हम शाहपुर में 96 पे जा रहे हैं. हमारी वहाँ की एक तहसील है, शाहपुर तहसील, वहाँ कार्यरत है. हमारी कल्याण की पूरी टीम वहाँ जा रही है. इतनी बड़ी बारिश होने के बावजूद भी एक कल्याण से पूरी 50 लोगों की बस जा रही है. वहाँ हम सब लोग पहले पौधे लगाएंगे और वर्षा सहल का भी आनंद उठाएंगे. और साथ साथ आज दीप अमावस्या है, तो हमारे छोटे बच्चों की आयु के लिए हम ये दीप अमावस्या करते हैं. और आज के दिन के बाद हमारा श्रावण मराठी लोगों का शुरू हो जाता है. तो एक अच्छा पर्व है आज. तो हम दोनों पर्व, सुबह हम जड़ी बूटी करेंगे और शाम को अपने घर पे दीपोत्सव मनाएंगे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्ते ओमजी. नमस्ते. नमस्ते. हो, तुम्ही छान असं नियोजन केलंय. जबरदस्त आपलं सहल वेळेत निघाली आहे आणि आपण वेळेत पोहोचू. आदरणीय आमचे पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी सतीश मुळावेकरजी सर आपलं मनोगत व्यक्त करतील. ओम सर्वांना. आजचा जडीबुटी दिवस आपल्या सर्वांना शुभ जावो. जडीबुटी दिवस याकरता की आता वंदना त्यांनी सांगितलं की आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आजचे आधुनिक धन्वंतरी असं त्यांना ओळखलं जातं. त्यांनी अनेक जडीबुटींचा, जसं संजीवनीसारख्या वृक्षांचा पण त्यांनी शोध लावला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण अनेक प्रकारचे आयुर्वेदिक वृक्ष लागवड आपण करत असतो. सहज मला आता आठवलं की माझा मित्र ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याला ऑक्सिजन द्यावं लागतं. हो, ऑक्सिजन देताना बघा आता त्याला 3 ऑक्सिजनचे सिलेंडर रोज लागतात. बापरे. तर साधारण 800 रुपये ते 8×24 मी सहज कॅल्क्युलेशन केलं तर जर समजा एक 60-65 वर्ष जर मनुष्य जगला तर निसर्ग आपल्याला 5,30,00,000 एवढ्या रकमेचा ऑक्सिजन आपल्याला फ्रीमध्ये पुरवत असतो. बरोबर. तर एवढ्या रकमेच्या फ्रीमध्ये मिळणारा ऑक्सिजन जर आपण मोफत घेत असू तर आपल्याला त्याचं कृत्य आपण काही ना काहीतरी करायला पाहिजे. किमान झाडं तोडू नका, आपण झाडं लावा असा संदेश जर आपण सगळ्यांना जे स्वामीजी देतात त्याप्रमाणे एक झाड लावून आपण जर त्या ऑक्सिजनचा जर पुरवठा जर प्रत्येक व्यक्तीने जर केला तर योगायोगाने आपल्याला थोडंसं त्या ऋणातून मुक्त होण्याचा, निसर्गाच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी मिळेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पर्यावरणासाठी आपण करू शकतो. आता आपण जंगलामध्ये चाललोय, त्या ठिकाणी प्लास्टिक न टाकणे, तिथे प्रदूषण न होऊ देणे, कचरा स्वच्छता मोहीम अशा पद्धतीने आपण जर कार्य केलं तर थोडंसं आपल्याला त्या ऋणामधून आपल्याला मुक्तता मिळू शकेल. धन्यवाद नितीनजी. धन्यवाद. धन्यवाद ओमजी. आज सकाळी आस्थावरती मी येता बघत होते, श्रद्धेय आचार्यजींनी आज संदेश दिला आहे की जसं आपण आल्यानंतर जसा आपला भारत देश होता किंवा ही जी निसर्गाची देण आपल्याला जी मिळालेली आहे, तर आपण गेल्यानंतर म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा असाच निसर्ग टिकून राहावा आणि याच्यापेक्षा चांगलं व्हावा आणि पुढच्या पिढीला, कारण का आता हे जे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होतोय तो टाळण्यासाठी जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढे आपण प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणून हा दिवस साजरा होतोय. जन्ममृत्यू हा सगळ्यांचा ठरलेला आहे, पण आपण असताना आणि आपण नसताना हा निसर्ग असाच टिकून राहावा
आणि पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांना ह्याचा लाभ घेता यावा म्हणून प्रत्येकाने एक झाड लावलंच गेलं पाहिजे हा संदेश आज आचार्यजींनी सगळ्यांना आस्थाच्या माध्यमातून दिला. धन्यवाद धन्यवाद ताई. आपणही आम्हाला संदेश दिलाय. खूप छान. तुम्ही त्यांचा संदेश. नमस्ते, कैसे हो? नमस्ते. कैसा आज का दिन आपको शुभ हो? बहुत अच्छा है. आज हम लोग बहुत एंजॉय करेंगे आज. जी हम जड़ी बूटी दिवस स्वामी जी के आचार्य जी के जन्मदिन के लिए हम लोग मनाते हैं और बहुत ही हम लोग कल्याण में पहले छोटे रूप में करते थे, वृक्ष औषधियों का वाटप करते थे, उसके विषय में जानकारियाँ देते थे अपने क्लास में। और आज हम बड़े रूप में सब लोग मिल के बस से प्रवास करके शाहपुर जा रहे हैं। करीब 150 से 200 वृक्षों को हम लगाएंगे और एक संकल्प और होना चाहिए। हमारी वंदना जी और सतीश भाई ने बताया है, अगर हर इंसान अपने माता पिता के नाम से अगर एक वृक्ष लगाएगा तो और ज़्यादा अच्छा होगा देश के लिए, भारत के लिए, पर्यावरण के लिए। और प्लास्टिक मुक्त धरा वसुंधरा हमें बनानी है। इसके लिए बच्चों से बड़ों से सभी को हमको कुछ न कुछ सीखने के लिए मिलता है। बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. अनिल पवार साहेब आहेत आपल्यासोबत, आमचे किसान पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी अनिल पवार साहेब सोबत आहेत. तर धन्यवाद, आपण आलात. तुम्ही आल्याबद्दल खूप छान वाटलं आपल्याला. आपल्या ओमजी, आम्ही आज वृक्षारोपणसाठी जात आहे. वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाल्यामुळे महापूर, दुष्काळ, कुठे दुष्काळ तर कुठे महापूर आणि जमिनीची धूप याच्यामुळे निसर्गचक्र सर्व बदलत चाललं आहे. आणि जर मानवीय याच्यातून जर वाचायचं असेल, निसर्ग हा आवश्यक आहे मानव संस्कृतीसाठी. आणि जर झाडांची संख्या वाढली तर पाऊस नियमित होईल, झाडांची संख्या वाढली तर जमिनीची धूप होणार नाही आणि निसर्गचक्र हे पूर्वीसारखंच परत सुरू होईल. आज जिकडे तिकडे प्रदूषण, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर झाडं जास्त लावले तर कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात अवशोषून ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि जे मानवासाठी प्रदूषणामुळे होणारे विकार, आजार हे होणार नाही आणि पुन्हा एकदा मानव एक समृद्ध जीवन जगू शकेल. त्यासाठी निसर्ग असणं आणि निसर्गाच्या झाडांची संख्या वाढणं अति आवश्यक आहे. धन्यवाद. आपली जबाबदारी काय असते आता किसान, आता तुमचे जे पद आहे, जेवढं मोठं पद आहे किसानचं, तर जबाबदारी काय आहे पदाची? किसान समिती स्वामीजींनी भारत स्वाभिमानची निर्मिती 2009 केली होती आणि त्याच्यात किसान समिती हा एक वेगळा विभाग ठेवला होता. याचं कारण असं होतं की तुम्ही योगा करून तुमची तब्येत किंवा तुमचं राहणीमान उंचवू शकता, तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू शकतात. परंतु जर तुम्हाला चांगल्या प्रतीचं अन्न नाही भेटलं, बरोबर, चांगल्या प्रतीचं दूध नाही भेटलं तर तुम्ही वारंवार आजारी पडत राहाल. आता मोठ्या प्रमाणात हायब्रिड वनस्पतीचा वापर शेतीसाठी होतो आणि हायब्रिड बियाणं झाल्यामुळे काय झालंय की मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते आणि विषारी भाजीपाला आपण रोज खातो, जसं भेंडी झाली, कोबी झाली, फ्लावर झालं, यांना एक दिवसाआड फवारणी करावी लागते आणि इतकं प्रचंड फवारणी केल्यामुळे इन्सेक्टिसाईडचं प्रमाण भाजीपाल्यात, इवन पाण्यात, इवन दुधात सुद्धा काही अंश आढळलेले आहेत. आणि त्यामुळे 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जे कॅन्सरचं आपण ऐकत होतो फक्त TV मध्ये, पेपरमध्ये की कॅन्सर असा असतो तसा असतो, आज कॅन्सर आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये कमी वयात व्हायला लागला.
तर याच्या विषमुक्त शेती कशी करता येईल ते पण एक स्वामीजींचं स्वप्न आहे. जे पूर्वीचं आपलं गावठी बियाणं होतं, देशी बियाणं होतं, त्याची वाढ करणे, पूर्ण आणि रासायनिक विरहित शेती जर नैसर्गिक शेती केली तर आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं अन्न भेटेल. आणि उत्कृष्ट दर्जाचं अन्न भेटल्यानंतर आहार हेच औषध हा विचार लागू होईल आणि मग एक भारतीय समाज हा आजारी पडणार नाही, विविध आजार होणार नाही आणि सर्वांची तब्येत सुदृढ होईल. तसेच आपल्या क्रॉस ब्रीडिंग आणून आपण जर्सी गाई आणल्या, म्हशी आणल्या, ते त्यामुळे दूध बरेचसे जाणकार किंवा डॉक्टर्स हे आता मुलांना दूध पाजू नका किंवा दूध 50 नंतर खाऊ नका, याला कारण असते की दुधात सुद्धा आता कीटाणूंचे अवशेष किंवा या हायब्रिड गायींपासून बनवलेलं दूध किंवा गायींना दिलेलं केमिकलचे इंजेक्शन, दूध वाढीसाठी केलेले वेगळे प्रयोग, याच्यामुळे शेती एक तर विषारी भाजीपाला, भेसळयुक्त दूध, कीटकनाशक अंश असलेले पदार्थ याच्यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर विषमुक्त शेतीसाठी जावं लागेल आणि स्वामीजींचा त्यासाठी प्रयत्न आहे. तसंच पतंजली आयुर्वेद जे औषधं बनवते, जे फूड पार्कमध्ये पदार्थ बनवले जातात, जसं बेल कँडी आहे, आवळा कँडी आहे, ॲलोवेरा ज्यूस आहे, हे सर्व वनस्पतीजन्य आणि वनस्पतीजन्य औषधं किंवा सुपर फूड हे खाल्ल्यामुळे काय होतं की तुम्हाला साईड इफेक्ट नाही होत आणि तुम्ही आजारापासून दूर जातातच. पण एक आजार नष्ट करताना ॲलोपॅथीमध्ये दुसरा आजार होतो किंवा किडनीवर परिणाम होतो, तर ते होत नाही. आणि मग तुम्हाला जर ते वनस्पती प्लांट बेस औषधं बनवायची असतील, प्लांट बेस सुपरफूड बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तशा वनस्पतींची लागवड करावी लागेल मोठ्या प्रमाणात तसा पुरवठा झाला पाहिजे. आज भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि 140 कोटी लोकसंख्येला वनस्पतीजन्य सुपरफूड, वनस्पतीजन्य औषधं हे जर मिळाले तर सर्व भारतीय समाज हा परकीय ड्रग माफियाच्या जंजाळातून वाचेल आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहील. याच्यासाठी अन्न हेच औषध हे प्रमाण मानून जर आपण भारतीय जनतेला विषमुक्त आणि स्वच्छ आणि चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार विटॅमिनयुक्त आहार आपण उपलब्ध करून दिला तर देशाचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. परकीय चलन आपलं वाचू शकतं आणि विषमुक्त किंवा ऑर्गॅनिक शेतीतल्या उत्पादनांना आता परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जर तुम्ही ते सर्टिफाईड करून घेतलं तर जर्मनी सारखे देश, युरोप सारखे देश सुद्धा आता ऑर्गॅनिक अन्नधान्याचं मागणी करतात. इव्हन खूप डिमांड आहे. कॉटन सुद्धा, कापूस हे सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने जर पिकवलेलं असेल त्याच्या कपड्यांसाठी चांगली मागणी आहे की जेणेकरून स्किनला प्रॉब्लेम येणार नाही. तर याचे खूप महत्त्व आहे आणि याच्यासाठी स्वामीजींची एक तळमळ आहे की जे 100-200 वर्षापूर्वी रासायनिक शेतीच्या पूर्वी किंवा पेस्टिसाईडच्या पूर्वी आपण जे अशी शेती करत होतो, नैसर्गिक शेतीमध्ये आपण गांडूळचा वापर करत होतो खत निर्मितीसाठी, गाईचं शेणखत वापरत होतो खतासाठी, नीमचा पाला किंवा सीताफळचा पाला, नीमचा एक्स्ट्रॅक्ट याचा वापर करत होतो कीटकनाशकसाठी. तर तो जर परंपरागत वापर आपला असा सुरू झाला आणि त्याच्याने जर आपण शेती करू शकलो तर शेतकऱ्यांना बी चांगले दिवस येऊ शकतात. आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात कारण रासायनिक शेती परवडत याच्यासाठी नाही की बऱ्याच वेळेस शेतकरी आपली शेती करत असताना हायब्रिड बियाणे आणून शेती करतात, परंतु हायब्रिड वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी असते आणि त्याच्यामुळे निसर्गाचा झालेला बदल आणि
त्याच्यावर होणारा कीटकनाशकांचा प्रादुर्भाव याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, याच्यात मोठ्या प्रमाणात आळ्यांचा प्रादुर्भाव होऊन आणि पूर्ण पीकच्या पीक शेतकऱ्यांच्या हातून जातं आणि त्यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. त्या रासायनिक शेतीसाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात करावी लागते. लागवडीपासून बियाणं महाग घ्यावं लागतं. पूर्वी घरी बियाणं तयार करत होते लोक, आता बियाणं महाग दराने घ्यावं लागतं. युरिया, सल्फर फॉस्फेट, पोटॅश हे मोठ्या प्रमाणात किमती वाढलेल्या आहेत, ते घ्यावं लागतं. लागवडीच्या वेळेसच ते लावावं लागतं हायब्रिडसाठी आणि पहिल्या 2-4 दिवसापासूनच फवारणी सुरू करावी लागते. आणि एवढं करून जर निसर्गचक्रात जर पाऊस वेळेवर आला नाही, कीटकांचा प्रादुर्भाव कंट्रोल होऊ शकला नाही, तर त्या शेतकऱ्याचं पीक वाया जातं आणि त्या बिचाऱ्याला आत्महत्या करावी लागते किंवा तो वारंवार कर्जबाजारी होतो. तर ह्या जंजाळातून शेतकरी कसा बाहेर निघेल याच्यासाठी पतंजलीचा हा एक सुरुवातीचा का होईना पण प्रयत्न आहे. आणि विषमुक्त शेती जर आम्ही प्रचार प्रसार करू आणि शेतकऱ्याला जर सांगू की याचे मोठ्या प्रमाणात डिमांड आहे, शहरातल्या व्यक्तींना याची गरज आहे, जास्त दराने तुमच्या माल घ्यायला तयार आहे, तर शेतकरी सुद्धा हळूहळू या नैसर्गिक शेती मागे येतील. रासायनिक विरहित उत्पादने आपल्याला उपलब्ध होतील. हा एक किसान समितीचा आमचा प्रयास आहे. धन्यवाद सर. आपल्यासोबत आहेत भोसले साहेब, पांडुरंग भोसले साहेब. प्रतिक्रिया दिली सरांनी. नाही, खूप छान योग शिक्षक आहेत ते आणि रोज योगा करतात. योगा डेली. कल्याण चिंचपाड आहे, सचिनाका येते आणि आमची संपूर्ण टीम सोबत कविता मोर्याताई, ओमजी आणि किती मेंबर्स आले आपले? टोटल किती जण आहेत? 47. अरे वा, खूप छान. हा, स्वप्नांचे व्हिडिओ काढा. विकास भाऊ सर, नमस्ते. ओमजी कैसे हो सर? अशोक अक्कर जी, ओमजी. मैडम नमस्ते, कैसे हो? बढ़िया. नमस्ते सर. ओमजी. चव्हाण साहेब नमस्कार. तुम्ही झोपले नाही आज? आज आम्ही एक आगळा वेगळा प्रवास करत आहोत. हा, स्पेशल. बसलो आहे बसमध्ये, हा, पण चाललो आहे होडीमध्ये. अरे वा. रस्त्यांची अवस्था अशी आहे, गाडी अशी मस्त नाचत चालली आहे आणि आम्ही पण सोबत नाचतोय त्याच्या. अरे वा, घोरपडे काका आलेले आहेत. काका खूप लांबून तुम्ही आला डोंबिवलीवरून. आज काका कल्याणला होते, आता डोंबिवलीला जायला गेले. 22व्या माळ्यावरती राहतात ते, हवेमध्ये एकदम ढगांमध्ये राहतात ते काका. ढगांचा अनुभव घेतात. दोन्ही एकत्र आलेले आहे. पार्टी बऱ्याच दिवसाची बाकी आहे. अरे हो, सबस्क्रायबर झाले की मी पार्टी देणार आहे सगळ्यांना. हा, नाही वेटिंगवर ठेवले. नाही, आपला युट्यूबचा पगार पण आलेला आहे आपला. आपल्याकडे लक्ष द्या पगार. नक्कीच. जास्त नका, थोडाफार खर्च करा. हा, धन्यवाद. खूप छान आमची टीम या ठिकाणी आलेली आहे. मैम नमस्ते, कैसे हो? कैसा लग रहा है? आज का टीम बहुत अच्छा है. आज मजा ही करेंगे, आज पूरा दिन एक साथ. हाय, मैं यूट्यूबर नितिन मोड़वे ब्लॉग पे आपका स्वागत है. मैं यूट्यूबर है मैं, और आपको मैं फेमस करने वाला हूँ अभी दोनों को, अनिकेत और अंकित ना. हाँ, अनिकेत का नाम याद हो गया, अंकित. और दीदी नमस्ते. ओम जी. आज 4 अगस्त जड़ी बूटी दिवस, परम पूज्य आचार्य जी के जन्म दिवस पे हमारी पतंजलि की परंपरा है कि हम लोग हर दिवस इस दिन को जड़ी बूटी दिवस के रूप में मनाते हैं. बस हम लोग शाहपुर जा रहे हैं, जड़ी बूटी दिवस मनाएंगे, वहाँ पे वृक्षारोपण करेंगे, फिर बाद में बहुत इंजॉय करेंगे. आज सब लोग के साथ हमें बहुत मज़ा आने वाला है.
बाबू सोए बाबू हाय एक छोटू अरे वाह ओम जी अरे वाह 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 हाय दीदी कौन सी स्कूल में हो? अरे नाइस। ओम जी नमस्ते। नमस्ते। आज एंजॉय करेंगे बहुत और जड़ी बूटियाँ लगाएंगे जहाँ वृक्षारोपण करेंगे एंजॉय करेंगे उधर जड़ी बूटी लगाएंगे हम और साथ में सब खाना खाएंगे एंजॉय करेंगे। आज बालकृष्ण जी का जन्मदिवस है श्रद्धेय बालकृष्ण जी का जन्मदिवस है तो हम एंजॉय करेंगे उनका बर्थडे सेलिब्रेट करेंगे। वो उधर सेलिब्रेट करेगा हम इधर उनका बर्थडे सेलिब्रेट करके एंजॉय करेगा। पतंजलि टीम जा रही है कल्याण की ओर से भाई है बहन है सब जाके अच्छे से एंजॉय करेंगे उनका जन्मदिवस मनाएंगे। बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू थैंक यू थैंक यू। झालं का बोलून? नमस्ते हॅलो कशा आहात? मॅडम हम शाम को जा रहे हैं। आज बालकृष्ण का जन्मदिवस है तो शाहनवी में गाँव में जा रहे हैं उधर बहुत सारे जड़ी बूटी लगाएंगे बहुत इंजॉय करेंगे। धन्यवाद मॅडम काय नाव आपलं? विद्या बालेराव। ओके साधना शाह। हां योग समिती योगावाले आपले सगळे मेंबर नमस्ते ओम जी कशा आहात? मस्त आजची पिकनिक आजचं आपलं गेट टुगेदर आणि खूप छान वृक्षारोपण। नमस्ते कशा आहात ओम जी? एंजॉय करतोय आज एन्जॉय फुल दिवस हो जेवण पण आहे सर्व एकत्र जेवणार आहोत छान असं आधी झाडं लावणार आणि मग जेवणार हां मजा करणार। एक पिकनिक पण सोबत खूप छान। सर नमस्ते आपका नाम क्या है सर? परेश पाटिल। हाँ 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 कैसा लग रहा है आपको आज? फ्रेश एकदम छुट्टी आज हम लोग एक साथ सबके साथ मना रहे हैं। देखिए आज का दिन है परम पूज्य गुरु ने अपने आचार्य का आज जन्मदिन के अवसर पर जड़ी बूटी दिन आज शाम को मना रहे हैं और वृक्षारोपण के आज का शनिवार गाँव में हम वहाँ पे जा रहे हैं और सब किसी मतलब इसका हम साथ एक साथ बस से जा रहे हैं तो बहुत मज़ा आ रहा है सब एक साथ है और सच्ची में ये ऐसा लगा नहीं था कि मेरे लिए आएगा मेरे लिए बहुत खुशी की बात है। हमेशा हम साथ साथ नहीं घूमते हमेशा हम अकेले अकेले कभी कभी ट्रैवल राइट लेकिन आज हम इन सब एक साथ इतने सब महिला है सब पुरुष है बहुत सारे लोग हैं तो साथ में एंजॉय कर रहा हूँ मैं। बच्चे भी है साथ में बच्चे भी है साथ में बहुत बहुत बढ़िया सभी को योग शिक्षक भी सब। सर नमस्ते कैसे हो सर? कैसा लग रहा है आज आपको? और हमारे साथ है नमस्ते सर पत्रकार है सर ओम जी सर। अभी एवढीच आहे की कधी आपण स्पॉटवर पोहोचतो खरोखर आणि आपल्या बाळकृष्णजीच्या वाढदिवसानिमित्त आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वृक्षारोपणाचा हां हां स्नेहभोजनाचा बरोबर आणि त्यानिमित्ताने एक छोटीशी कौटुंबिक पिकनिक सुद्धा होते आहे। हां हां असं आहे हे महत्त्वाचं आहे। आणि साहेब हे जे साहेब आहेत पत्रकार आहेत हे सगळ्यांना प्रश्न विचारत आहेत। आज त्यांनाच आपण प्रश्न विचारूया। आपण योगा डेली योगा करता का? नाही मी डेली योगा करत नाही हां हां परंतु मी आता जस्ट जॉईन झाले 1 महिना झाले ओके ओके ग्रुपला। हां 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 मला कोण ओळखत नाही हो. स्वतःहून जॉईन झालेलो आहे हां हां आणि तो यांच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्यामुळे मला सुद्धा योगाचा म्हणजे योगाची गोडी सुरुवात। साहेब तुम्ही आहे ना रेग्युलर योगा करा योगाला जॉईन व्हा आणि आता कंटिन्यू योगा करा आणि मी चेंज करतो ते हां हां नक्कीच नक्कीच धन्यवाद धन्यवाद खूप छान। तर नमस्ते कशा आहात? ओके आज एंजॉय करेंगे फुल धमाल मस्ती सबके साथ। अच्छा लग रहा है ना? चलिए हाय हाय ब्रो और यू बढ़िया। ये हमारे फोटोग्राफर है अभी हमारे साथ भाई लोग
ते सोया आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. खूप छान असं नियोजन केलेलं आहे. खूप छान अशी बस आहे आणि मस्त सर्वांना एकदम आरामात सगळे व्यवस्थित चाललेले आहेत. माझी पाठ तुमचा नहीं कैसा है ये सब है ना.